राधे राधे, कशा आहात सगळे? अधिक महिना सुरू झाला. आता माहेरून धोंडे खाऊन आलो होतोच की लगेच घरी आल्यानंतर सासूबाईचं म्हणणं होतं की आज छानपैकी अधिक महिना सुरू आहे, तर आज आवळ्याच्या झाडाची आणि बेलाच्या झाडाची पूजा करावी. असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये पूजा केलेलं चांगलं असतं. आता प्रत्येक ठिकाणची परंपरा आणि चालीरीती ह्या वेगवेगळ्या असतात. छानपैकी नैवेद्यासाठी पुरण केलं होतं आणि पुरण केल्यानंतर लगेच धोंडे करायला घेतले होते. आता माहेरी 7-8 दिवस आराम करून आल्यावर इथं मात्र किचनमध्ये आल्यावर हातापाय काही पटापट चालत नव्हते. नाही तर 150 आणि 200च्या स्पीडनं काम करणारी मी माहेरून आले की लगेच माझे 50 आणि 60ची स्पीड सुरू होते. नैवेद्याचं ताट तयार केलं की लगेच सासूबाई त्यांच्या कामाला लागल्या होत्या. आता उन्हाळ्यामध्ये कांदा आणला होता, तर कांदे निवडून त्या ठेवत होत्या आणि लगेच सोबत विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी अनारसेही अधिक महिन्यामध्ये केले जातात. आता मराठवाड्यामध्ये म्हटलं तर अनारसे वगैरे अधिक महिन्यामध्ये नाही, पण धोंड्याचा मान हा मात्र आवर्जून असतो. देवाचं नैवेद्याचं ताट रेडी केलं, घरच्या देवाला नैवेद्य वगैरे लावला आणि लगेच आम्ही पूजा करायसाठी सकाळी सकाळी लवकर गेलो. लवकर गेलं की 8-9 वाजले की लगेच उन्हाचा तडाखा खूप जाणवत होता. आता यावर्षी मात्र सूर्यदेवता सगळीकडे खूपच गरम झालेली आहे. सगळ्यांना सकाळी 7-8 वाजताच ऊन जास्त वाटत आहे. बेलाच्या झाडाखाली गेल्यानंतर तिथं शंभू महादेवाची पूजा केली आणि नैवेद्य वगैरे अर्पण केला. आरती वगैरे झाली की लगेच आवळ्याच्या झाडाची पूजा करायला गेलो, तिथेही केलं. सासूबाईंची इच्छा आणि या महिन्यातली ही पूजा आमची संपन्न झाली. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. टाटा, बाय बाय, राधे.